आज हे राज्यव्यापी आंदोलन होतं, केवळ 12 जिल्ह्यांमध्ये नाही आहे, तर संपूर्ण जे जिल्हे आहेत तिथं होतं आहे. अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शेतकऱ्यांना उचलून दुसऱ्या दिवशी मोजणीच्या वेळी अत्याचार केले गेले, त्या पार्श्वभूमीवरती हे आदेश जे आहेत हे आमचं असं मत आहे की गृहमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे आम्ही तात्काळ आज जे राज्यव्यापी आंदोलन करतोय त्याची पहिली मागणी आहे की गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेत माफी मागत राजीनामा दिला पाहिजे. हे आजच्या आमच्या मागणीचं मुख्य मागणी आहे, आजची आंदोलनाची मुख्य मागणी आहे. दुसरं महत्त्वाचं जे आहे, देवेंद्र फडणवीसांनी आता 2 वर्ष झाल्यानंतर त्यांनी 100 दिवसात प्रकल्प पूर्ण सुरू करायचं असं मांडलं होतं, पण 2 वर्ष झालं त्यांना काही प्रकल्प सुरू करता आले नाही. याच्यातच त्यांनी आता आपला पराभव मान्य केला पाहिजे. शेतकरी जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे आहेत. हे अलाइनमेंट कुठूनही इकडून तिकडून जरी बदललं तरी देखील शेतकरी हे महामार्ग होऊ देणार नाहीत. हा महामार्ग कंत्राटदार, धार्जिना, पर्यावरण विरोधी, शेतकरी विरोधी आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. विरोध आहे. महामार्गाची लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून या पद्धतीने आता कॉम्रेड गिरीश फोंडेने सांगितलं की रेखांकन बदललंय. मग प्रत्येक जण एखादा आमदार त्याच्या जर जमिनी आणि त्याचा प्रकल्प जर बाजूला जाणार असेल, एखादा चंदगड सारख्याचा जर आमदार तिथं मागणी करत असेल आणि जर रेखांकन जर मुख्यमंत्री वारंवार जर बदलत असतील तर शेतकऱ्यांच्या या लढ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. शेतकऱ्यांचा लढा हा तीव्र आणि उग्र होत जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की परभणीमध्ये ज्या पद्धतीनं नुसतं शेतकऱ्यांच्यावर नाही पण शेतकरी महिलांच्यावर, शेतमजुरांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय केला, त्यांना उचललं केलं गेलं, या पद्धतीने हे सरकार ही हुकुमशाही करत आहे. गृहमंत्री यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी हा हट्ट सोडावा. कुणाची तर एखाद्या ठेकेदाराची सुपारी घेऊन, अदानी अंबानीची सुपारी घेऊन जर लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर जर नांगर फिरवणार असेल तर शेतकरी कदापि सहन करणार नाही. कोल्हापूर जिल्हा यामध्ये खूप अग्रेसर आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. किमान पक्षी सर्व निवडणुका आता पार पडलेले. मुख्यमंत्र्यांनी हा हट्ट कमी करावा आणि येणाऱ्या सभागृहामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाईल अशा पद्धतीची घोषणा करावी. पण मला वाटते की ही लढाई दीर्घकाळाची आहे. शेतकरी रस्त्यावर येतील, काही शेतकरी शेत येतील, रक्ताचे पाठ वाहतील, पण या ठिकाणी हा रस्ता आम्ही शेतकऱ्यांच्या शेतातून घेऊन जाऊ देणार नाहीये.